संसारिक माणसाला पत्नीची चेष्टा करणं सोडून दुसरं सुखच नाही. अनुभव घेऊन पहा. एकच भांडण करायचं असलं तेच, आणि विनोद करायचा असला तरी दुसरं ऐकूनच घेत नाही. आता ज्यांची बायको सुद्धा ऐकून घेत नाही त्यांच्या भाग्याला काय म्हणावं, ते त्यांचं भाग्य म्हणावं. बाहेरही नाही ना आती नाही. संतांचे काही बोलणं जे असतं ना ते संकेतात्मक असतात, खुणा असतात बोलण्यामध्ये. आणि ज्याला संकेताची भाषा समजते तो बुद्धिमान मानला जातो. तासभर बडबड करायची आणि सारांश काहीच नाही, त्याचंही तोंड दुखायचं ना आपलं डोकं दुखायचं. त्याला डोकं उठणं म्हणतात खऱ्या अर्थाने. बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सार नसणं हे बोलणं म्हणतात. बुद्धिमान माणूस असतो संकेतात्मक बोलत असतो. बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने जो अभंग घेतलेला आहे तो इतका गोड अभंग आहे. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची सेवा करणारे जे दास आहेत त्या दासांची सेवा करणारं मला करा. विठ्ठला विठ्ठला. हे शब्द कळायला फार अवघड आहे बरं का. तुमची दासीचा दास असं किती खाली आलेत बघा. तुकोबारा येतं. डायरेक्ट कधी कधी मोठ्या माणसाशी बोलता येत नसतात. ती मधली माणसं फार चांगली असतात. चांगलीच असतात असंही नाही, पण देवाच्या आणि आपल्या मध्ये कोणीतरी आहे. तसंच संताच्या आणि आपल्या मध्ये सुद्धा असतात. ते जे असतात ना मधले त्याच्यावर संताची देवाची क्रेडिट असते. जगात जेवढ्या मूर्ती आहेत सगळ्या पाषाणाच्या आहेत, जेवढे मंदिर आहेत तेवढ्या दगडाचे आहेत. मग अमक्याच मंदिराला महत्त्व काय ते भक्तांनी वाढवलेलं आहे. अमुकच संत मोठा कसं काय, मधली माणसं चमत्कार सांगतात. मला एकाने चमत्कार सांगितलं की आमचे संत कपडे घालत नव्हते. ते का कुणाला असं वाटतं की कपडे घालू नये पण पैसे लागतात. कपडे नको पण पैसे लागतात, अशी संत असतात जगामध्ये. मग ते मला सांगितलं त्याने की आमचे संत असे तसे. मला काय विशेषता आहेत. ज्ञानाचे चमत्कार सांगत नाहीत बरं का. आज मस्त कीर्तन आहे का, छान आहे. ज्ञानाचे चमत्कार सांगत नाही. अमुक ग्रंथ लिहिला असं नाही सांगणार, अमुकं ज्ञान सांगितलं असं नाही सांगणार. खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली आणि आमच्या महाराजांनी आशीर्वाद दिला आणि ती हवा भरली. काय चमत्कार आहे म्हणजे ते हवा भरणारा म्हणजे टायर पंक्चर काढणारा सुद्धा भरत असतो. तो साधू म्हणून काय विशेष आहे त्याचं. नीट आहे का. हे मधली माणसं असतात. हवा भरलेले सांग. तो साधू पण बोलत नाही मी काय केलंय. साधू कधी म्हणलं का मी अमुक चमत्कार केलाय. भगवान बाबा स्वतः असं कधी म्हणले का मी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली. बोला ना. मधली जी माणसं असतात ना ती फार महत्त्वाची असतात. म्हणजे अभंगाचं वैशिष्ट्य आहे तुमच्या दासीचा दास. मग त्या संताचा दास कशावरून चांगला असेल. संत कोणालाही फालतू माणसाला जवळ करत नाहीत. संतांची विशेषता. आणि जर केलं ना त्याला संत म्हणू नका, राजकारणी म्हणा. राजकारणी लोकांना सगळ्याच पद्धतीची गरज असते ना. मतं घ्यायचे असतात त्यामुळं सगळ्या प्रकार लागतो त्यांना. काही ओरडणारे लागतात, काही भांडणं करणारे लागतात, काही त्रास देणारे लागतात, नंतर ते त्यांना त्रास देतात. असं काही जरुरी नाही की त्रास देणारा माणूस चाकू आहे कोणाचाही पोट कापू शकतो. तो सांभाळणाऱ्याचं सुद्धा सापतं. सापाला काही माहिती असतं का की हा आपला मालक आहे म्हणून. इतरांना धाक दाखवण्याकरता पाळलेला नाग सुद्धा स्वतःला चावू शकतो. कळतंय तुम्हाला. याला संकेताची भाषा म्हणतात. विठ्ठला ज्ञानाचे चमत्कार नसतात म्हणून देव कोणालाही जवळ करू शकतो. देवाने सगळ्याला निर्माण केलेले म्हणून देवाला बंधन नाही आहेत. म्हणून देवाचे भक्तामध्ये कधी कधी दोष असू शकतो, परंतु संतांच्या भक्तामध्ये कधीच दोष आढळणार नाही. संत एक तर कळत नाहीत, पहिला टप्पा आहे बरं का. आणि जर कळाले तर ते आपल्याशी बोलत नाही. काय बोलणार तुमच्याशी. तुमचे काय प्रश्न असतात. मुलगा नाही, नोकरी नाही, काय रोग झालेला आहे, काहीतरी आशीर्वाद द्या. संत ज्ञानाचे असतात. अशा लोकांना जवळ करते. जिथं चमत्काराची गर्दी असते ना तो बाजार म्हणतात त्याला, तो प्रकार वेगळा आहे. आणि सुख पाहिजे असेल त्याचा पत्ता सांगणारे संत असतात. विठ्ठला विठ्ठला. किती कळते तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यावर मला नाही वाटत कळते म्हणून. सुखाचा पत्ता सांगणारे संत असतात आणि उपचार करणारे जादूगर असतात. कोणी आलं आशीर्वाद, कोणी आलं आशीर्वाद.
काही काही दवाखाने असेच ना, काही काही डॉक्टर पण मी असे पाहिलेले आहेत, काही आजार होत त्यांच्या गोळ्या ठरलेल्या आहेत. माणसं बदलून येतात, आजार बदलून येतात, याच्या गोळ्या फिक्स आहेत. अर्थ कळाला? आणि त्या डॉक्टरला असं वाटतं सगळे आजारीच आहेत. ते आले की म्हणतो झोपा, तपासायला सुरुवात करतो, 15-20 मिनिटं घालवतो, नाही कळालं अजून गोळ्या त्याच आहेत. गोळ्यामध्ये बदल नाही, आरामाला 10-15 दिवसाने मग तो म्हणतो जरा वेगळा रोग आहे, वरच्या डॉक्टरकडे जावं लागेल. मग तू का थांबवलं? झालं तर झालं. याचा परमार्थातला अर्थ वेगळा आहे बरं का. सुरुवातीला आशीर्वाद देतो, जर गुण नाही आला तर मग म्हणतो यज्ञ करावा लागेल, मग उपासना करावी लागेल. मग काही म्हणजे याच्यानी गुण नाही आला की तो लगेच पुढची स्टेप सांगतो. नाही आला ना, आमचा एक मित्र आहे, तो भूतं काढत असतो. तो असे आहेत बरं का मित्र. आता भूतांना आमच्यासारख्याची काय गरज पडणार आहे, भूतं काढतो तो. आता एक बाई खरंच मेंटली क्रॅक होती, तिचं दिसत निघालं भूत. मग त्यांनी काय सांगावं आमच्या मित्रांनी, म्हणजे ह्याला महाभूत लागले म्हणे, वेताळ बाबा आहे म्हणे, याचा साधं भूत नाही म्हणे, ह्याला विलास करावा लागेल मोठ्या प्रमाणामध्ये, माझ्या गुरुकडे न्यावं लागेल. दिलं पाठवून दुसरीकडे. निघलं तर निघलं, नाही तर दुसरे पत्ते आहेत. हे लोक वेगळे, पण करेक्ट सुख कुठं आहेत याचा पत्ता सांगणारे संत वेगळे. तुकोबारायला विचारलं सुख कुठं आहेत, तुकोबाराय म्हणतात वैष्णवा संगती आणि कमी देवा. खूप गोड अभंग आहे. विषय पण आजचा चांगला आहे. कोणाच्या संगतीमध्ये सुख आहेत, देवाला उत्तर दिलेले आहेत, माणसाला नाही. वैष्णवा संगती सुख वाटे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. संतांच्या सहवासात आलं ना तर मेंदू शांत राहतो, टेन्शनच नाही काही. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जा, बायको त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. नाही म्हणा आमची बायको चांगली, पोरगं त्रास देईल. नाही म्हणे पोरगं पण चांगले, भावकी त्रास देईल. तुम्ही असं नाही म्हणू शकत भावकी चांगली म्हणून. जगामध्ये अशी भावकी जन्माला यायची ज्याची चांगली असेल. रावणाची भावकी चांगली नाही, कृष्णाची भावकी चांगली नाही, तुमची चांगली का? स्पेशल जन्म घेतला का तुम्ही? माझा मुद्दा लागला. आणि हे जे 3 प्रकार सांगितले ना, पत्नी, मुलगा आणि भावकी, हे तुमच्या जवळचे आहेत. तुम्ही जन्माला आल्यापासून त्यांच्या सहवासामध्ये आहेत. दुःख तुम्हाला भगवंतानी दिलेलं नाही, माणसाने दुःख दिलेले आहेत. माणसाच्या सहवासातले दुःख दिलेले आहेत. संगती बदला, वाढल्याचा वाल्मिक ऋषी होतो. किती साधं गणित आहे. संगती बदला, वाढल्याचा. संगती नाही बदलली, मोठे मोठे नेत्याचा कचरा होतो महाराज. तुम्ही अनुभव घेऊन पहा. काही काही माणसं इतके मी खूप चांगले चांगले महाराज पाहिलेत बरं का जगामध्ये. सुरुवातीला एवढे फॉर्ममध्ये असतात, जी सांडाळ चौकडी भेटते त्यांना, असा भाव खाल्ला पाहिजे, तसा भाव खाल्ला पाहिजे, नंतर भाव संपून जातो. जो अभंग आहे ना, तो असा गोड अभंग आहे. कोणाचं तरी व्हा, हा अभंग आहे. तो कोणाचं व्हायचंय? तुमच्या दासीचा दास. कारण की सरळ तुम्ही भगवान बाबाजवळ जाऊ शकत नाही. जेवढे बसलेली माणसं आमचे कीर्तनकार आहेत, हे डायरेक्ट माऊलीला थोडेच भेटू शकतात, डायरेक्ट तुकोबाराला थोडेच भेटू शकतात. मग त्यांना भेटायचं असतं तर मध्यस्थी लागते. मध्यस्थी माणसं नाहीत, मध्यस्थी ग्रंथ आहेत. माऊलीला भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरी मध्यस्थी, तुकोबाराला भेटायचं असेल तर गाथा मध्ये. महाराज कळत नाही म्हणून तर भेटायचे. लोकांची तक्रार काय माहिती आहे का? ज्ञानेश्वरी कळत नाहीत. मग तुम्ही कोण शहाणे आहेत का? तुम्ही
कळत नाही हा निसर्ग आहे. कळवून घ्यायचा असलं तर मध्यस्थीत ज्ञानेश्वरीत. मग ज्ञानेश्वरी कळत नाही, मग ती कळल्यानंतर माऊली कळणार. असं स्टेप्स आहे. जवळच्या माणसाने जर वरच्या माणसाला सांगितलं ना आपला माणूस आहे, तो जो मोठा माणूस आहे तो तुम्हाला विचारत सुद्धा नाही तुमचं नाव काय, फक्त ते मधल्या माणसाने सांगायला पाहिजेत आपला माणूस आहे, माझ्या विश्वासातला आहे, तो लगेच तुमच्यावर विश्वास ठेवतो. कोण? जो सर्वश्रेष्ठ. तसं भगवान बाबांनी जर विश्वास ठेवायचा असला तर मध्यंतरी अगोदर कीर्तनं ऐकली पाहिजेत. बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्यांनी पाण्यावर वाचली, आपण घरात वाचा. पारायण करा, अभ्यास करा. आणि एकदा का भगवान बाबांनी आपला वशिला लावला माऊलीकडे की पोरं चांगली आहेत, अहो जगात तुम्हाला त्रास होऊ शकत नाही. आणि एवढंच गणित आहे सुखाचं बरं का, एवढंच गणित आहे. एकदा एका मूर्ख माणसाला, अशिक्षित माणसाला मंत्री केलं. आपल्या भारतामध्ये हे घडू शकतं बरं का, सगळं मंत्री केलं. आता शिकलेल्या माणसाची पंचायत आहे. जो त्याचा दावेदार होता तो सारखा टेन्शनमध्ये की मी योग्य असताना, मी लायबल असताना त्याला का केलं. आणि त्याच्या अंगात आलेलं जे फ्रस्ट्रेशन होतं ना ते कुठं काढायचं, आम्हीच आमच्या जवळ तो येऊन तो माझ्याजवळ एवढा वरडायला. मंत्री त्याला वरच्या लोकांनी केलं नाही आणि तो राग माझ्याजवळ काढतो. मी मंत्री करू शकतो का? काही संबंध आहे का? मग तो माझ्याकडे बोलायला सुरुवात केली त्याने. मी ऐकून घेतलं 10 मिनटं. मग तो रिलॅक्स झाला. ते काढलं ना बाहेर. अगोदर जी खराब वस्तू ती बाहेर निघू द्या. मोकळा झाला तो. म्हणलं आता सांग काय. काय नाही मग मी एवढा योग्य माणूस आहे काय. म्हणलं तो योग्य आहे हा विषय वेगळा आहे, विश्वासू आहे का नाही हा विषय. निंदा नाही करत. मंत्री त्याला करतात जो विश्वासू आहे का नाही, जवळ त्याला करतात जो विश्वासू आहे का नाही. तुकोबाराचा तर इतका गोड अभंग आहेत. हे सगळी सृष्टी भगवंताची आहे. पण जर तुम्ही देवाचे दास झालं ना तर या सृष्टीचे मालक होता तुम्ही. या सृष्टीचे सेवक मालक होतो. नीट आहे का काय बोलतो. सेवक मालक होतो जर विश्वासू असेल तर. कधी कधी काही घरं मी असे पाहिलेले आहेत, मुलावर एवढा विश्वास नाही जेवढा नोकरावर विश्वास. मुलगा कधीही धान्य आणि धन बर्बाद करू शकतो पण नोकर नाही करू शकत. त्याच्या हातात चाव्या आहेत. मुलगा त्याचा आहे पण चावी नोकराच्या हातात आहे. काय कारण आहे दोघांचं? फक्त विश्वास. याचं नाव आहे परमार्थ. विठाला विठाला. देव शक्ती देतो, संत ज्ञान देतात. तुम्ही लायकीचे लागतात, तुम्ही विश्वासू लागतात. तुम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा जर तुम्ही बाजार मांडला तर बोला ना, मग ते ज्ञान थांबताना बाजार सुरू होतो. पुढचं ज्ञान नाही मिळत महाराज. तुम्ही देवाला कमजोर समजू नका बरं का. थोडं ज्ञान दिलं, थोडं तुम्हाला बोलता आलं, थोडं लोक रंजवता आले आणि तुम्ही लगेच त्या ज्ञानाचा बाजार सुरू केला. देव म्हणतो एवढंच याची लायकी होती. आणि देवाची दुसरी शिक्षा सांगतो तुम्हाला, कमवलेलं खाता येत नाही ही शिक्षा असते. जेवढे श्रीमंत लोक आहेत, जेवढे मोठे लोक आहेत त्यांचा अभ्यास करून बघा, कमवलेलं जास्त आहेत, खाता येत नाहीत. याला शिक्षा म्हणतात. ऊसतोड कामगार बघा बरं. मी जेव्हा जातो रस्त्याने बघा त्यांचं जेवण कसं असतं. ओसाने भरलेली ती गाडी असते, गाडीवर दोघंजण बसून खातात. याला जेवण म्हणतात. नाही अजून कळलं. दोघंजण खातात. श्रीमंत माणसं कधी एकटं दोघंजण बसून खाताना बघितलेत का? फक्त ते पार्टीला जातात. एक दुसऱ्याला भेटतो, ती दुसऱ्याला भेटते, त्याचं नाव पार्टी. आणि दोघांची परवानगी असते. तू तुझ्याला भेट, आम्ही आमच्याला. एकत्रित आहात, मनानं एकत्रित नाहीत, विश्वास योग्य नाहीत. मंत्री पद विश्वासाने मिळतं, योग्यतेने नाही मिळत. योग्यता असेल तर तू स्वतःची इंडस्ट्री उभा कर. योग्यता असेल तर विद्वान हो. योग्यता असेल तर स्वतः महान हो, शूर हो. ही तुझी योग्यता आहे. पण जर कोणाकडून, माझा मराठी नीट आहे का बरं का, कोणाकडून जर काही पाहिजे असेल तर त्याचा तुम्हाला विश्वास व्हावा लागतो. त्याचा अभंग आहे हा. जर तुम्हाला कोणाकडूनच काही नाही पाहिजे, तुम्ही राजे आहात, तुम्हाला जगात देव काय कोणी पण तुम्हाला पराभव करू शकत नाही, काहीच नाही पाहिजे तुम्हाला. नदीच्या कडेला बसलेले तर भिक्षा मागून खाताय, तुम्हाला त्रासच देणार, देव सुद्धा त्रास देणार नाही. काही गरज नाही ना. देव तरी कशाला पाहिजेत? मराठी कळाली तो? कशाला देव पाहिजे तुम्हाला? जर तुम्हाला काही नको आहे मग देवाची सुद्धा गरज पाहिजे काहीतरी. मग विश्वासू व्हा, भिकारी नका हो.
मराठी कळा, भिकारी नका हो, विश्वासू व्हा. सगळं तुमच्याकडे आहेत. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. जो विश्वासू असतो ना तो देवावर सत्ता करतो, मालकावर सत्ता करतो. विश्वास कारणीभूत आहे. आता विश्वास आपण सरळ संपादन नाही करू शकत. मोठे लोक एकदम जवळ नाही करत कुणालाच. मग काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या फार गोड अभंग आहे. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला संकेताची भाषा कळायला अवघड आहे. मागणी काय? दासीचा दास म्हणजे नोकरी. आता दास करून घेण्यासाठी काही मागणी मागावी लागते का? उद्या तुम्हाला भगवानगडाची सेवा करायची, मागणी मागायची काय गरज? या सेवा करा. दास होण्याकरता मागणी मागायची गरज नाही. वशिला कोणासाठी असतो? ज्याला अधिकारी व्हायचंय त्याला वशिला आहे. दास व्हायला काय मागणी? संकेताची भाषा आहे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो संतांचा दास होतो ना तो खऱ्या अर्थानं देवाचा आणि सृष्टीचा मालक होतो. मराठी समजून घ्या मग टाळ्या वाजवा. वाक्य आवडलं असेल पण कळलं नाही, हे पण फरक आहेत. काय फरक? परमार्थाचा दास देवाचा मालक असतो आणि संसारातला मालक हा दास असतो. पटते का नाही? नाही पटलं अजून? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एखादा सगळे आता बसलेले आहेत, थोडा राग आला तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरात पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यानंतर ओळख करून दिली जाते. बायको, हे आमचे मालक. बरोबर आहे का? तुमची म्हणत नाही का? गप बसल्यामुळं टेन्शन आलं. पत्नी ओळख करून देते, हे आमचे मालक, हे आमचे मालक. आणि थोड्या वेळाने हातात पिशवी देते. मला सांगा, काम सांगणारा मालक असतो का करणारा असतो? तुम्ही माझ्या समोर जेवढे बसलेत ना, संसाराचे दास आहात. घर चालवण्यासाठी 12-12 तास तुम्ही कष्ट करताय. तुम्ही काही मालक आहेत का? फक्त नाव आहे तुमचं मालक, नावाचे मालक तुम्ही. कमवताय ना तुम्ही. माझा मुद्दा लक्ष, कमवणं माझा अर्थ वेगळा आहे. बायकोसाठी कमवताय. कमवणारा आणून देणारा कोण आहे? मालक का दास? कन्फ्यूज नका हो. अहो, तुम्ही जे गुलामी करता, तुम्ही बुद्धिमत्ता खर्च करता, कोणासाठी? मुलासाठी. मालक कोण आहे तुमचा? ज्याला तुम्ही कमवून देताय तो कोण आहे? काही शंका आहे का तुम्हाला याच्यावर? आणि पत्नी घरात बसलेली असते. पत्नी पण हुशार असते बरं का. नोकरीवाला शोधते ज्याला गुलामीची सवय नाही. अजून कळालं? कारण की तो कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. कलेक्टर असो कोणी असो, कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. हाताखाली काम करण्याची सवय असल्यामुळं पत्नीच्या हाताखाली काम करताना वाईट वाटत नाही. मुलांनी काम सांगितलं तर वाईट वाटत नाही. काही काही बाप फार चांगले आहेत. घरातून जातानाच खाऊ घेऊन जातात का? पोरगं मागणार आहेत. आणणारा कोण आहे? तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता किंवा काय करता, आणणारा नोकर असतो. तुम्ही कोण आहेत? आणि मी म्हणणं संकेताची भाषा समजली पाहिजे. परमार्थामध्ये दास म्हणून घ्यायचे आणि मालक व्हायचे. संसारामध्ये मालक म्हणून घ्यायचे आणि गाढवाप्रमाणे कष्ट करायचे. हा माझा शब्द नाही बरं का, रुक्मिणीचा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल.
भागवतामध्ये इतका गोड प्रसंग आलाय, कृष्णाला असं वाटलं थोडी चेष्टा करावी रुक्मिणीची, आणि ती देवाची भाषा, संताची भाषा खूप संकेतात्मक असते. त्यांची चेष्टासुद्धा जीव घेणी असते. महाराज तुकोबारांचा अभंग आहे, तुझिया विनोदे आम्हासी मरण. तू जाशील आमची चेष्टा करायला ना आम्ही मरू, मग आमची चेष्टा देवा करू नको, तू मोठ्याचे असते. मोकळा वेळ होता. आणि नाहीतरी भागवतात फार छान लिहिले बरं का, संसारिक माणसाला पत्नीची चेष्टा करणं सोडून दुसरं सुखच नाही. अनुभव घेऊन पहा, एकच भांडण करायचं असलं तेच, आणि विनोद करायचा असला तरी दुसरं ऐकूनच घेत नाही. आता ज्यांची बायको सुद्धा ऐकून घेत नाही त्यांच्या भाग्याला काय म्हणावं, ते त्यांचं भाग्य म्हणावं. बाहेरही नाही ना आतही कोणी ऐकून घेत नाही, त्यांनी वारकरी व्हावं. आणि बोलता बोलता भगवान श्रीकृष्ण म्हणाले रुक्मिणीला, रुक्मिणी काय, खऱ्या अर्थाने तुला एका राजकुमाराने मागणी मागितली होती, शिशुपालाने, आणि आम्ही राजे नाही आहेत, आमचे राजे दुसरे आहेत. आम्ही राजकारणामध्ये आहोत पण राजे नाही आहेत, सत्ताधारी मुख्य सत्ता आमच्याकडे नाही आहेत. आणि शिशुपाल राजा होता, लग्न ठरलेलं होतं तुझं, आणि त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, पण काय तुला एखाद्या सामान्य माणसाचं ऐकलं आणि त्यांनी तुला, अरे आम्ही त्या ब्राह्मणाला खाऊ घातलं होतं, दक्षिणा दिली होती, आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली, खाऊ घातलं, ते स्तुती करतात. तर आम्ही आमच्या द्वारकेत आलेला जो ब्राह्मण होता त्याला खाऊ घातलं, दक्षिणा दिली, आणि त्यांनी तुला येऊन सांगितले कृष्ण फार चांगले, तू भाळलीस मला न पाहता, कीर्ती ऐकलीस माझी, म्हणून आता काय आहे, तुझ्या हातून मोठी चूक झालेली, पण आपण असं करू, जरा तुला सवलत देतो. ती ऐकत असतानाच रुक्मिणी बेशुद्ध झाली. संकेताची भाषा आहे ती. त्यांना वाटलं भगवान कृष्ण सोडतात का काय कुणाला माहिती, आणि कृष्णाचं कारस्थान कळत नाही कुणाला, बायको जरी झाली तरी. बेशुद्ध पडल्यानंतर भगवंतांनी तिला उचलली. बघा दृश्य कसं आहे, सुरुवातीला रुक्मिणी वारा घालत होते, बेशुद्ध पडल्यानंतर रुक्मिणीला उचललं, कृष्ण वारा घालायला लागले, आणि मग तोंडावर पाणी शिंपडलं आणि जरा होश आला तिला, आणि मग ती उठून सावध झाल्यानंतर पुन्हा पाया पडले कृष्णाच्या. तुम्ही काय विचारायचे सांगा. म्हणजे काय नाही, मी फक्त चेष्टा करत होतो, बाकी काही विचार नाही. म्हणे तुम्ही खरं बोलत होता म्हणे. मी ज्यांच्याकडे आलेली आहेत, मराठी नीट आहे का, मी ज्यांच्याकडे आलेली आहेत ते आत्माराम आहेत, त्यांना आनंदासाठी स्त्रियांची गरज नाही. रुक्मिणीचं वाक्य, रुक्मिणीचे उत्तर, त्यांना आनंदासाठी विषयाची गरज नाही, स्त्रीची गरज. तुम्ही आत्माराम आहात, हजार पटीनं सुख तुमच्या अंतःकरणामध्ये, त्या सुखाकडे पाहून मी आलेली. जी लोक आमच्याकडून सुखाची इच्छा करतात ते गाढवाप्रमाणे कष्ट करणारे असतात. त्यांचा शब्द आहे, बैलाप्रमाणे संसाराचं ओझं वाहतात आणि उंदराप्रमाणे जीवन जगतात. हे रुक्मिणीचे वाक्य आहेत. आता हे तुम्हाला किती पट लागू होते, अभ्यास करून बघा तुम्ही. तुम्ही जेव्हा म्हणता आम्हाला कीर्तनाला वेळ नाही, वेळ नोकराला नसतो, मालकाला कधी असतं का? कधी मालक कधी असं म्हणलंय का मला वेळ नाही म्हणून? बोला ना. वेळ कुणाला नाही, सुट्टी कुणाला मिळत नाही. हा तिच्या मनात आलं तर म्हणेल जाऊन या, 2 दिवस वारी करून या, आल्यानंतर खुरपा, आल्यानंतर पुन्हा जॉब करा. विषयासाठी, मराठी खूप सुंदर आहे अभंगातली, विषयासाठी तुम्ही आनंदासाठी स्त्रीकडे पाहता, धनाकडे पाहता, ती तुमच्याकडे सुखी म्हणून पाहते ना. लग्न करत असताना तुमची जी कॅपॅसिटी पाहिली जाते त्याचं मूळ कारण ते, तुम्ही कुठं नोकरीला आहात का, पैसे कमवता का, सांभाळता का तुम्ही, याचा अर्थ असा आहे व्यवस्थित गुलाम पाहिजेत, व्यवस्थित दास पाहिजेत. नाव आहे फक्त नवरा, नाव आहे मालक, पण काम करण्यासाठी उत्तम अधिकारी. परमार्थामध्ये असं आहे महाराज, देव तर देवच आहेत, काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबत. भगवान बाबांचं ऐश्वर्य बघा तुम्ही. हे जंगल होतं महाराज, इथं चोर लोक यायचे. तुम्ही हिचं एक वैशिष्ट्य आहे भूगोलाचं, इथून जर खाली पाहिलं ना तर खालच्याला वरचं दिसत नाही, पण वरच्याला खालून कोण येते पकडायला ते दिसते. ती ही जागा आहे, चोराची वाटणी करायची जागा आहेत. आणि आज तिथे कीर्तन होतं, याला भगवान बाबा म्हणतात. नारद भक्ती सूत्रामध्ये शब्द आहेत, तीर्थी कुर्वंती तीर्थाने. तीर्थाला तीर्थ पण आणणारे संत असतात.
संत स्वतः तीर्थ आहेत. ज्या जागेवर उभं राहिले, कोणी कल्पना केली होती महाराज भगवानगड असा होऊ शकतो? 51 साली तुमचे बाप दादा वडील सगळे येऊन या गडाला पोषक वातावरण तयार केलं. बाबाचं ऐकलं, नवीन जागेवर नवीन तीर्थक्षेत्र तयार झालं, श्री क्षेत्र भगवानगड. का असं झालं? देवाचे मालक आहेत ते. ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे, खूप गोड आहेत ज्ञानोबारायांचा. ज्यावेळेस 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय सुरू झाला होता त्यावेळेस 10-15 माणसं होते. सगळ्या समाजातले सगळे माणसं मिळून किती होते? 10-15. एकच फड होता बरं का, बाकीचा फडफड नव्हती तिथं. एकच फड होता ज्ञानोबारायांचा. आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे आणि वाळवंटात कीर्तन चालायचे. एकच फड, 10-15 माणसाचं योग. मग वाळवंटच का निवडलं? मंदिरात कीर्तन का केलं नाही? प्रश्न आहे ना. नाही, याचं मूळ कारण आहे, मंदिरातच कीर्तन व्हायला पाहिजे, वाळवंटात का? अरे मंदिरातले कीर्तन येऊ देत नव्हते सगळ्या लोकांना. मंदिराचे दरवाजे बंद होते. माऊली म्हणले मंदिरातलेच बंद आहेत ना, मग आम्ही वाळवंटात उभं राहू. मंदिरातला देव तिथे कीर्तनाला येईल, त्याला म्हणतात संत. म्हणून नामदेव कीर्तन करी आणि मंदिरातला देव, ज्याच्या दर्शनाला तुम्ही जाताय ना, तो देव कीर्तनामध्ये येतो, तो देव वाळवंटामध्ये होतो. याला म्हणतात मालक. जिथं ज्ञानोबा आहेत, जिथं संत आहे तिथं देव आहे. जिथं देव आहे तिथं संत असतील असा विश्वास ठेवू नका. जिथं देव आहे संत असतील असं नाही. पांडुरंगामध्ये देव आहेत, सगळीकडे देव आहेत, पण संत नाही सापडणार. पण जिथे संत आहेत तिथं देव आहे. माऊली जिथं आहेत तिथं देव आहेत, पण जिथं देव आहेत तिथं माऊली नाही. का हो? का नाही? मग नामदेव महाराजांचा उद्गार झाला नसता ना. नामदेव महाराजांजवळ देव आहे, पण संत नसल्यामुळं अपूर्णता आली. देवानी माऊलीकडे नामदेवाला पाठवावं. अर्थ कळतो का नाही? आई किती चांगली असू द्या हो, पण मास्तरकडे पाठवावं लागतं. मास्तरकडे पाठवल्याशिवाय साक्षर होत नाही. तसं देव कितीही तुमच्या पाठीमागं असू द्या, देव कळण्यासाठी संतांची गरज आहे. एवढं महात्म्य, एवढी श्रेष्ठता आहेत. आणि त्या संतांकडे डायरेक्ट जाता येत नाही आणि अशी मागणी मागता येत नाही. म्हणून असं म्हणावं लागतं, तुमचे जे दास आहेत, संतांनी ज्यांना जवळ केलेलं आहे त्यांचा दास करा. तुमचे दासीचा संसारातला मालक नकोय, पण परमार्थिकांचा दास व्हा. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी मदत केली भगवानगडाला आजपर्यंत, कधी कमी पडलं? यावर्षीचा चमत्कार असा आहे, आमची यावर्षी बिहाणीजींची पंगत आहे. मागच्या वर्षी होती, पुढच्या वर्षी आहे. नाही कळलं अजून तुम्हाला? ते बिहाणी म्हणून सांगत नाही. भगवान बाबांचे टाळकरी होते पांडुरंग बिहाणी, त्यांचे चिरंजीव आहेत ते. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती कशी परंपरा आहे पहा. बाबांच्या टाळकऱ्यांचा मुलगा आहेत, पैसे देणार आहेत म्हणून नाही सांगत तुम्हाला. आणि त्यांना बाबांनी एवढं श्रीमंत केलं. एक एक पंगत एक एक जण देतो, याचा अर्थ थोडासा वेगळा आहे, त्याचा भाव वेगळा आहे त्याचा. संत कधी आपलं ऋण ठेवत नाहीत. तुम्ही 10 रुपये द्या, तुम्हाला 100 रुपये मिळतात. यावर्षीचा चमत्कार मी यांना सांगतोय, मी ज्यांनी ज्या गावांनी वर्गणी दिली त्या गावातच पाऊस आहे. खरंय का खोटे? खरं आहे ना? जेवढ्याने वर्गणी केले, आकडे केले तेवढं, आणि पिकं चांगली. मी फिरतो म्हणून मला माहिती. मग काही गावं म्हणले मला आमच्याकडे पाऊस नाही, म्हटलं वर्गणी करा. तुम्ही माझ्या समोर आहेत. मी मागे टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये बोललो, आजही बोलतो. मला तुमचा फार अभिमान आहे. आता आपल्या सगळ्या लोकांमध्ये याला सगळ्या, आणि अजून संध्याकाळपर्यंत येतात, काही सावलीत बसलेत, काही मागे आहेत. सगळ्या लोकांचा अभ्यास करा बरं. याच्यामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत का? श्रीमंत कारखानदार नाही? नाही कळलं तुम्हाला? बाबाचं मंदिर तुम्ही बांधतायत, हा माझा स्वाभिमान आहे. आणि 725 वर्षामध्ये माऊलीचं मंदिर जे महाराष्ट्रात नाहीत ते आपण बांधतोय, हा आपला स्वाभिमान आहे. कुठंच नाही मंदिर. बघितले ना दगड? उचलून येण्यासारखे नाही ते. तो काळ गेला भीमसिंग महाराजांचा, आत्ताचा काळ घरातून आणण्याचा आहे. आणि हे काम चालू झाल्यापासून गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी दान आहे ना, हे दान कोणालाही देता येत नाही महाराज.
दान यश अपकीर्ती हे मजपासूनही होती, ज्ञानोबांचे शब्द आहेत. भगवंतानी कृपा केली तर दान देण्याची बुद्धी होते, नाही तर दान देऊ शकत नाही माणसं. कितीही मोठा माणूस असू द्या, दानावर विश्वास पाहिजे. दान शब्दाचा अर्थ कळतोय तुम्हाला? भाषा वेगळी पण समजून घ्या. तुम्ही खाल्लेलं आहे, पोटातलं जर बाहेर निघालं नाही ना तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार. जसं तुम्ही ग्रहण करता तसा त्याग पण केला पाहिजे. त्याचं नाव आहे स्वास्थ्य, त्याचं नाव आहे आरोग्य. तुम्ही समाजाकडून पैसे घेता आणि ते तसेच तुम्ही साठवून ठेवता, तो रोग तयार होतो, त्याचा बद्धकोष्ठता तयार होते, पोट साफ नाही होत. मन साफ नाही तर पोट काय साफ राहणार आहे. आणि आलेला पैसा एवढा भयंकर आहे, भगवानगडाचा विशेष करून ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्याचा पैसा आहे महाराज. 100 रुपये कमवण्यासाठी दिवसभर उन्हात राबणारी जात आहे. आणि ते ज्ञानोबांचं मंदिर बांधतात. भगवान बाबाला किती अभिमान असेल बरं. माझे भक्त माझ्या गडावर ज्ञानोबांचं मंदिर बांधतायत, जी महाराष्ट्राची माऊली आहे. काय म्हणतात माऊली? ज्ञानोबांचं काय नाव आहे? मग ते आपली माऊली तर बाबाची पण माऊलीच आहे ना. मग भगवान बाबाच्या माऊलीचं मंदिर बांधत असताना मुलाला आनंद नाही होणार का? बाबाला आनंद. म्हणून तुमचा प्रत्येक पैसा हा कारणी लागतोय. मग का लागतो कारणी? मुळातच ज्ञान असल्यामुळं विषयाची गरज नाही, हा या अभंगाचा विषय. ज्ञानी कोणाला म्हणावं, विषयाची गरजच नाही. आत्माराम आहे, आतून प्रसन्न आहेत. बाहेरून पैसे आणून मग प्रसन्नता नाही, खोटी प्रतिष्ठा नाही, खोटं बोलणं नाही. आणि आलेला पैसा तो योग्य कारणाला जातो, म्हणून भगवानगड वाढतो. आता 12 महिने लोक आहेत आपल्या गडावर आणि सगळे जेवण करून जातात, तृप्त करून जातात. आणि याला कारणीभूत तुम्हीच आहात. गडावर स्त्री नसताना सुद्धा भाकरी येतात, हे काही कमी आहे का हो? नाही कळलं अजून. मला बायांचा फार स्वाभिमान आहे बरं का. 20 वर्षापासून बायांनी आपली मर्यादा, बाया प्रेम करतात गडावर. भगवान गडावर सगळ्यात जास्त प्रेम बाया करतात. की मधल्या काळामध्ये पुरुष बदलले होते पण बाया बदलल्या नाहीत. बाई बदलली असेल पण बाया बदलल्या नाही. नाही कळालं? पुरुषामध्ये बदल झाला, बदलले, पुन्हा बदलले, पुन्हा आले. पण स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे महाराज. आज गडावर बसून 21वं वर्ष चालू आहे. कोणत्याही स्त्रीने गडाला दाग लागून दिला नाही, हे वैशिष्ट्य आहे. हा अभिमान आहे स्त्रियांचा. नाही तर बदनाम करायला काय लागतो? खोटं खोटं जरी उभं राहिलं, एका मिनिटात केस होती. अशा लोकशाहीत आहे आपण. चौकशीनंतर, न्याय निवाडा नव्हतं, नुसतंच म्हटलं ना की विनयभंग केला, लगेच केस. पण भगवानगडाच्या स्त्रियांनी गडावर एवढं प्रेम केलेलं आहे, महाराजाला सुद्धा एवढं जपलेलं आहे, कमी पडून दिलेलं नाही. आणि हे अशिक्षित बाया इतक्या चांगल्या प्रमाणात वागतात, ह्याला सुशिक्षित पण म्हणतात. जोरात म्हणावं, टेन्शन काय घेताय? भगवान बाबा की